हाय मित्रांनो, मी तुमचा दोस्त कार्तिक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे। तर हे पहा, हे तर आम्ही निघालेलो आहोत गजानन महाराजाच्या दर्शनासाठी। तर आम्ही सर्वजण दर्शनाच्या मंदिराकडे जात आहोत। तर हे पहा, तिघ जण। खूप ट्रॅफिक आहे इथे, ट्रॅफिक खूप असल्यामुळे इथे गाडी लावायला पार्किंगला जागा नसल्यामुळे आम्ही तिकडे पाठीमागच गाडी पार्किंग केलेली आहे। तर गाडी पार्किंग करून आम्ही निघालेलो होतो। का हे पूर्ण इथे पानपुरी वगैरे गाड्या खूप म्हणजे खूप भयानक गर्दी आहे गजानन महाराजाच्या मंदिरासाठी इथे। आणि कसं आळंदीपासून एक जवळच अंतरावर हे मंदिर आहे, श्री गजानन महाराज। हे पहा, आम्ही मेन गेटला आलेलो आहोत। हे मेन कमान आहे गजानन महाराजाची। इथं फोटोशूट केलेलं आहे सार्थक, साया आणि ऋषभचं। तिघांची फोटोशूट झाल्याच्या नंतर आम्ही मधात एंट्री केलेली आहे। खूप सुंदर आणि खूप छान असं वातावरण इथे। आणि सायंकाळची वेळ झालेली असल्यामुळे पावसाचं वातावरण झालेलं होतं। आम्हाला वाटत होतं पाणी येते काय की, पण पाणी काही आलेलं नाही। आणि पब्लिकचा रशी भरपूर आहे इथं। हे पहा किती सुंदर दृश्य आणि खूप असं मोठं मंदिर आहे। पूर्ण पायऱ्या चढत वर जावं लागल। हे पहा ऋषभ, पूर्ण फॅमिलीसह आम्ही गजानन महाराजाचं दर्शन घेण्यासाठी आलेलो आहोत। खूप छान असं मंदिर आणि या प्रत्येक छोट्या छोट्या मंदिरावर खूप छान असं नक्षीकाम केलेलं आहे। तर नजारा डोळ्याचं पान फिटेल असा नजारा हा बघायला खूप आवडेल। पुण्यापासून काहीच किमी अंतरावर हे गजानन महाराजाचं मंदिर आहे। आणि लाईट लागल्याच्या नंतर तर खूप छान दिसत आहे। इथलं डेकोरेशन खूप असं उठावून दिसत आहे। पहा किती पब्लिक झालेली आहे दर्शनासाठी। वरचीवर पब्लिकची रश वाढत आहे। आम्ही आलो होतो तेव्हा काहीच पब्लिक नव्हती, पण आता भरपूर पब्लिक जमलेली आहे दर्शनासाठी। हे बाबा का वाईट नकट, बापरे पब्लिक। हे ऋषभ, चलो 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 आगे, बोलो गजानन महाराज की जय। तर मधामध्ये एंट्री झालेली आहे। मधामध्ये एंट्री झाल्याच्या नंतर व्हिडिओ शूट करण्यास परवानगी नसल्यामुळे मोबाईल खिशात ठेवून दिलेला आहे। विभूती येथे आहे गजानन महाराजांचे। हे पहा गजानन महाराजांची मूर्ती दिसून गेली बघा। थोडंसं खूप छान अशी मूर्ती आहे। शूटिंग याला जमत नसल्यामुळं आम्ही तसंच थांबलेलो आहोत। दर्शन घेऊन आम्ही आलेलो आहोत बाहेर। बघा किती छान नजारा आहे पाहण्यास। खूप असं मन भरून आणि मन फ्रेश असं वातावरण इथे होतं। दर्शन घेतल्याच्या नंतर खूप छान वाटलं। आणि दर्शन घ्यायच्या पहिलं सुद्धा इथे आल्याच्या नंतर असं मन भरून जायसारखं वातावरण, इथं फ्रेश वातावरण होतं पूर्ण निसर्गाच्या सानिध्यामध्ये। व इथं महाप्रसादाचं आयोजन आहे। इथं प्रसाद आहे। हे प्रसादाच्या रांगा लागलेल्या आहेत। हे गजानन महाराजाचे भक्त प्रसाद वाटत आहेत। आणि हे पूर्ण असं सुंदरसं मंदिर गजानन महाराजाचं। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा।